न्यूज, लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी। लोकसभा निवडणुकीचा धुरळा बसला असतानाच आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे। लोकसभा निवडणुकीत महायुतीला पराभवाला सामोरे जावे लागल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसत आहे। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महायुती आणि महाविकास आघाडीकडून रणनीती आखली जात आहे। परंडा मतदारसंघात इच्छुक नेते मंडळी लोकसभेला झालेल्या मतांची गोळाबेरीज आकडेमोड करीत विधानसभेच्या तयारीला लागले आहेत। शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह विधानसभेला यावेळी फिक्सच असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे राहुल मोटे कामाला लागले आहेत। त्यामुळे महाविकास आघाडीत तिकिटासाठी ज्ञानेश्वर पाटील आणि राहुल मोटे यांच्यातच रस्सीखेच होणार आहे। सध्या प्रमुख नेते मंडळी आणि कार्यकर्ते वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या नेत्यांच्या फोटोसह भावी आमदार अशा पोस्ट सोशल मीडियावर प्रसिद्ध करत असल्याचे चित्र दिसून येते। राज्यात लोकसभेच्या निकालावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे। महायुती आणि महाविकास आघाडीमधील भूम, परंडा आणि वाशी तालुक्यातील नेते मंडळी विधानसभेच्या तयारी करू लागले आहेत। शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गटाचे माजी आमदार राहुल मोटे हेही यावेळी निवडणूक लढवणारच यासाठी कामाला लागल्याचे दिसून येते। यामुळे महाविकास आघाडीमधील तात्या की भैया यांची चर्चा सुरू झाली आहे। गेल्या वर्षी झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत दोन्ही गट एकत्र आल्यामुळे महाविकास आघाडीचा विजय झाला होता। त्यापुढील काळातही दोघा माजी आमदारांनी एकत्रित काम केल्याचं दिसून आलं। परंतु आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही गटाचे कार्यकर्ते मात्र आमचे नेते निवडणूक लढवणारच यावर जोर देऊ लागले आहेत। त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीमधून कोणाला तिकीट मिळणार हे पाहावं औत्सुक्याचं ठरणार आहे। त्यामुळे तात्या की भैया याविषयी चर्चा मात्र जोरदार सुरू झाल्यात। संपादक आशुतोष बनसोडे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।